आपण बघत आहात एएस न्यूज महाराष्ट्र, आपला महाराष्ट्र, आपली बातमी। गेल्या 20 वर्षांपासून मोर्शी परतवाडा हा चांदूर बाजार शहराच्या मध्यभागातून जाणारा राष्ट्रीय महामार्गाचे शहरातील बांधकाम नुकतेच सुरू करण्यात आले। मात्र सदर बांधकाम शहरात अस्तित्वात आहे त्याच अरुंद डांबरी रस्त्यावर खोदकाम करून केल्या जात आहे। या बांधकामाला तालुका भाजपाध्यक्ष मुरली माकोडे यांनी आक्षेप घेतला असून राजकीय हस्तक्षेपामुळे अतिक्रमणधारकांना अभय दिल्या जात असून यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला जात असल्याचा आरोप केला आहे। हा राष्ट्रीय महामार्ग जेव्हा सँक्शन झाला तेव्हा सुविधा काढलेल्या आहे, तर याच्यामध्ये येणारे सर्व अडथळे याची पूर्व चौकशी करून आणि त्या पद्धतीने ज्या निविदा काढण्यात आलेल्या आहे। परंतु हा राष्ट्रीय मार्ग चौपदरीकरण असताना आता जो ह्या महामार्गाचा आहे अरुंद केल्यामुळं काय होत आहे की ह्या राष्ट्रीय महामार्गाचा फायदा वाहतुकीला मिळणार नाही आहे आणि याच्या माध्यमातून जो भ्रष्टाचार कितीतरी कोटी रुपये या राष्ट्रीय महामार्गावर पडलेले आहे। अशा असतानाही कोणत्या तरी राजकीय हस्तक्षेप आणि डिपार्टमेंटचा काहीतरी याच्यात घोळभंग आम्हाला दिसून येत आहे। त्या अनुषंगाने आम्ही आपल्या केंद्राचे केंद्रीय मंत्री गडकरी यांना पण मेलवर निवेदन केलेलं आहे आणि या राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूने येणारे रहिवासी यांनी आपले दस्तऐवज यांना 3 दस्तऐवज ह्या संबंधित विभागाकडे दिलेले आहे। तरी पण हा राष्ट्रीय मार्ग अरुंद केला जात आहे आणि हा राष्ट्रीय मार्ग अरुंद केला तर याचा फायदा या शहराला कधीच मिळणार नाही आणि इकडून येणारी जी वाहतुकाची थांबून जाईल आणि ती दुसऱ्या मार्गाने जाईल, म्हणजे ते महामार्गाचा फायदा या चांदूर बाजार शहराच्या विकासात कधीच कामात येणार नाही। सध्या कंत्राटदारांकडून शहरात करण्यात येत असलेले बांधकाम महामार्गाचे आहे की पांधण रस्त्याचे, असा सवालही माकोडे यांनी केला असून अतिक्रमण काढून नंतरच या महामार्गाचे चौपदरीकरण करण्याची मागणी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना पाठविलेल्या निवेदनात केली आहे। मोर्शी परतवाडा या चांदूर बाजार शहराच्या मुख्य बाजारपेठेतून जाणाऱ्या 353C या राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम मोर्शी व परतवाडा दोन्ही दिशेकडून चांदूर बाजार सीमेपर्यंत पूर्ण करण्यात आले। या महामार्गाच्या बांधकामात अडसर ठरणाऱ्या व्यापारी प्रतिष्ठानांना फेब्रुवारी 2020 मध्ये प्रत्यक्ष नोटीस देण्यात आल्या होत्या। त्याला 30 व्यापाऱ्यांनी सहमती देऊन आपल्या मालमत्तेच्या मालकी हक्काचे दस्तऐवज संबंधित विभागाकडे सादर केले होते। आता 2 वर्षापासून आज समजलं की हा चौपदरीकरणाचा रस्ता अरुंद करण्यात आलेला आहे। ह्या राजकीय हस्तक्षेपामुळे काही राजकारणी लोक याच्यात अडथळा आणत आहेत आणि हा रस्ता चौपदरीकरणाचा होता आणि तो अरुंद करण्यात आलेला आहे। तर त्यासाठी निवेदन दिले आम्ही, आमचे स्वतःची जागा हे आम्ही त्याच्यातले सगळेजण देण्यास तयार आहे। तरी हा रस्ता अरुंद करण्यात येणार आहे। तरी आमची सरकार की हा रस्ता चौपदरीकरण झालं पाहिजे आणि शहराचा विकास झाला पाहिजे। याच्यात यामुळे आणि शाळा संस्था वगैरे असल्यामुळे हा अरुंद रस्ता करू नये आणि चौपदरीकरणात करण्यात यावा ही विनंती आम्ही सरकारला करत आहे। आणि विकास म्हणजे चांदूर बाजारचा सगळ्यात मोठा म्हणजे एमपीला जोडणारा चौपदरीकरण आवश्यक आहे। त्या दरम्यान काही व्यापाऱ्यांनी याला विरोध दर्शवून राजकीय नेत्यांची व जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन यावर तोडगा काढण्याची मागणी केली होती। त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी सदर मार्गाचे मोजमाप करूनच पुढील कारवाई करण्याचे आदेश राष्ट्रीय महामार्ग विभागाला दिले। यावर भूमी अभिलेख कार्यालयाकडून नेमकी किती रक्कम भरावी याचे पत्र आल्यावरच पुढील कारवाई करण्यात येईल, अशी माहिती महामार्गाचे अभियंता राजेंद्र शेळके यांनी दिली होती। या आदेशाला अनुसरून बांधकाम विभागाकडून मोजमाप करण्याचे पत्र चांदूर बाजार भूमी अभिलेख कार्यालयाला देण्यात आले होते। त्यावर राजकीय नियमानुसार रक्कम भरल्यानंतरच जमिनीचे मोजमाप करून अहवाल सादर करण्यात येईल, असे पत्र भूमी अभिलेख कार्यालयाकडून बांधकाम विभागाला देण्यात आल्याची माहिती चांदूर बाजार भूमी अभिलेख उपअधीक्षक RS देठे यांनी दिली होती। मात्र गेल्या 1 वर्षांपासून मोजमापाची कारवाई दोन्ही विभागांच्या पत्राच्या आदानप्रदानातच रखडली आणि आता तर आहे त्याच अरुंद मार्गावर महामार्गाचे बांधकाम सुरू करण्यात आले। या अरुंद मार्गावरील बांधकामाला तालुका भाजपाने आक्षेप घेतला असून या महामार्गाच्या चांदूर बाजार येथील मार्गात हिंदू स्मशानभूमी, 2 विद्यालये, 2 प्राथमिक शाळा, मध्यभागी मुख्य बाजारपेठ व चौक, परतवाडा रोडवर 2 कब्रस्थान, लाकूड बाजार, बाजार समिती, अनेक संत्रा मंड्या आहेत। त्यामुळे हा मार्ग अरुंद केल्यास वाढलेले दळणवळण
व वाहनांच्या वर्दळीमुळे सामान्य नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागणार आहे. यात अपघाताची शक्यताही भाजपा तालुकाध्यक्ष मुरली माकुडे यांनी नामदार गडकरी यांना दिलेल्या निवेदनात व्यक्त केली असून अतिक्रमण काढून महामार्गाचे चौपदरीकरण करण्याची मागणी केली आहे. याची प्रत SG इन्फ्रा कंपनीच्या डायरेक्टरलाही पाठविण्यात आली आहे. AS न्यूज महाराष्ट्रकरिता चांदूर बाजार येथून सागर सवडे. हा रोड ॲक्च्युली चौपदरीकरणच पाहिजे होतं, कारण आपण जर बाकीचे शहरं पाहिले, वरुडपासून जर पाहत आलो आपण तर चौपदरीकरण रस्ता एवढा सुंदर रस्ता बांधलेला आहे त्या लोकांनी इन्फ्रानी. जे बेंदोळा पहा, अकोट पहा, रोडचे सगळे रोड फक्त त्यामध्ये प्रॉब्लेम का झाला नेमका हे मला माहीत नाही. सकाळी काय झालं माहिती आहे, इन्फ्राचे जे इंजिनियर आहे कावरे साहेब म्हणून जी म्हटलं, त्यांना विचारलं, म्हटलं भाऊ हा अरुंद रस्ता का, तर त्यांचं असं म्हणणं पडलं का हे अरुंद रस्ता हा मोठाच रस्ता होता, आम्ही यांची मंजुरात मागासाठी दिल्लीला अर्ज केले, कारण केंद्राचा रस्ते आहे, केंद्राशिवाय हे मंजुरात, तर त्यांची मंजुरात घ्यायसाठी त्यांनी प्रयत्न केले पण त्यांचा ही मंजुरात मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी अरुंद रस्ता घेतला. त्यांचं असं म्हणणं इकडून तिकडून आम्ही कॉन्क्रिटिंग करतो आणि बाजूनं आम्ही कावरेंनी मला सांगितलं की आता इकडून तिकडून म्हणजे कॉन्क्रिटीकरण करतो इकडून तिकडून आणि आमच्या दोन्ही बाजूला प्लेइंग ब्लॉक लावतो, असं त्यांचं म्हणणं आहे. पण आम्ही याबद्दल असमाधानकारक आहे, कारण सगळ्या नगरसेवकांनी आम्ही चर्चा केली आहे. शहरातून जाणारा रस्ता हा मोठाच पाहिजे असं आम्हाला वाटते. एकदाचाच विषय आहे, डबल हे असे होत नाही, एकदाच रोड होतो आणि जनतेचं जे कल्याण करण्यासाठी आम्ही लोक इथं बसलेलो आहे. नगरसेवक सगळ्या नगरसेवकांनी एकत्र यावं असं मला वाटते आणि यासोबत बसावं आणि त्यांच्याकडून इन्फ्राकडून करून घ्यावं. हा मोठा मोर्शी से की ओर जाने वाला चांदूर बाजार नगर परिषद की हद से गुजरने वाला ये राष्ट्रीय महामार्ग काफी दिनों से हाईवे अथॉरिटी के अलगर्जीपने के कारण प्रलंबित है और हाईवे अथॉरिटी ने जिस कंत्राटदार के माध्यम से इस काम को शुरू किया है वो कंपनी नगर परिषद हद में जिस प्रकार से इसका एस्टिमेट है, जिस प्रकार से इसका अंदाज पत्रक है उसके अनुसार काम नहीं कर रही है. जो प्रकार से इस महामार्ग की चौड़ाई शहर में होना चाहिए था, जैसा कि अन्य जगहों पर बरूड में, मोर्शी में, काटोल में और नागपुर के करीब कड़बेश्वर नगर परिषद के हद से जब ये मार्ग गुजरा जब में लिया है, उस प्रकार से चांदूर बाजार के अंदर ये कंपनी काम नहीं कर रही है. निश्चित रूप से इसके अंदर राजकीय हस्तक्षेप अथवा कुछ व्यापारियों के हस्तक्षेप के कारण कंपनी ने भ्रष्ट मार्ग से यहाँ पर एक प्रकार का पांडाल रास्ता कहे तो बना दिया है. नगर पालिका बाजार क्षेत्र के अंदर इसकी दशा बिल्कुल एक प्रकार के पांडाल रास्ते की है. इसको हम महामार्ग क्या कोई मार्ग नहीं कह सकते हैं, बल्कि जिस पर खेतियों को जाने वाले रास्ते का रुंदीकरण होता है, जिस प्रकार से उसकी चौड़ाई होती है एक 18-20 फुट, इससे ज्यादा ये है कि नगर पालिका क्षेत्र से इस प्रकार से हिंदू स्मशान भूमि से लेकर परतवाड़ा रोड स्थित मुस्लिम स्मशान भूमि तक इस रास्ते की इतनी कम चौड़ाई है और कि जिसके कारण हमेशा यातायात बड़े एक्सीडेंट इस रोड के ऊपर हुए हैं. इतना ही नहीं बल्कि महाविद्यालय, कॉलेजेस और स्कूल, पेट्रोल, मुख्य बाजारों को जाने वाला ये महामार्ग है, जहां पर जब स्कूल और कॉलेजेस शुरू होते हैं तो एक ही समय इस रोड के ऊपर 1000 से ज्यादा विद्यार्थी आना जाना करते हैं. बावजूद इसके हाईवे अथॉरिटी के पास में जो एस्टिमेट है वो उस एस्टिमेट के हिसाब से हाईवे अथॉरिटी के कंत्राटदार कॉन्ट्रैक्टर काम नहीं कर रहे हैं, बल्कि वो के नेताओं की मिली भगत के कारण इस मार्ग को वैसा का वैसा ही रखना चाह रहे हैं. और इसका चौड़ाईकरण जो इसके ऊपर निश्चित रूप से नागरिकों ने सामने आना चाहिए, जनप्रतिनिधियों ने सामने आना चाहिए, विरोध करना चाहिए, नहीं तो भविष्य में ये शहर के लिए और शहर के लिए एक मार्ग हो जाए. आपण बघत आहात AS न्यूज महाराष्ट्र, आपला महाराष्ट्र आपली बातमी.